म्हणजे मन म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाही. हो. हा ते मन किती सक्षम आहे, म्हणजे कॅन्सर सारखे आजार मनाच्या सहाय्याने किती सहज बरे होऊ शकतात आणि झालेले आहेत. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर यू कॅन हील युअर लाईफ. लुई ही जी रायटर आहे, तर तिचं पुस्तक वाचलं, कोणत्या विचाराने कोणता आजार होतो आणि कोणत्या विचाराने तो आजार घालवला जातो. म्हणजे गोळ्या ह्या आपल्याला स्टेबल करतात, पण बरं करतं ते आपलं मन. म्हणजे मनाची ताकद, आपल्या अंतर्मनाची ताकद ही प्रचंड आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तिचा फक्त वापर होत नाहीये. तो वापर कसा करायचा. आता मनाचा उल्लेख केला 2-3 वेळा, आणि आपण ज्यावेळेस मनाविषयी बोलतो तर मन कुठलं असं फिजिकल ऑर्गन नाहीये किंवा एक बॉडी पार्ट नाहीये. तर मन म्हणजे नेमकं काय? तेच सांगतो की मन हे ऑर्गन नाहीये, नक्कीच नाहीये. हा, पण मन जिथे बघा, आता जिथे जिथे आपण विचार करू शकतो. आता तुम्ही जर घरचा विचार केला तर तुमचं आता मन घरी आहे. म्हणजे नक्की मन हा पण बऱ्याचदा आपल्याला हे मन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कुठे सापडणार नाही. म्हणजे जसं की मेंदूचा आपल्याला फोटो काढला जातो किंवा त्याला कापलं जातं, ऑपरेशन केले जातात, सगळं केलं, त्याचं स्मेल केला जातो, स्पर्श केला जातो. तसं मनाचं नाही. मन हे सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आपण जसं जन्माला आलो त्या परमेश्वराने आपल्या बॉडी बरोबर एक सॉफ्टवेअर दिलेलं आहे आणि ते सॉफ्टवेअर म्हणजेच आपलं मन आहे.